एका तरुणानं केवळ 28व्या वर्षी एक स्वप्न पाहिलं, सामाजिक सेवेचं, समाज सुधारणेचं. काळ होता 40 वर्षांपूर्वीचा. ऐन तारुण्यात शरद सामंत यांनी 1979 साली दी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या ट्रस्टची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 500 रुपये होते. शरदचा सुरुवातीपासूनचा जो स्वभाव आहे तो प्रत्येकाला मदत करणारा, करिअरीतल्या सामाजिक कार्यात हात घेणारा आणि एखादं काम हाती घेतलं तर त्याला यशस्वीरित्या तडीपर्यंत नेणं हा त्याचा गुणधर्म आहे. त्यांना आज ना कधी आपला सीएचा धंदा सुद्धा तरी पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केला नाही, पण तो ज्या गोष्टी त्याने हातात घेतल्या त्या प्रामाणिकपणे आणि मस्तपैकी सगळ्या केले. MCOM, LLB स्पेशल, PhD, FCA, चार्टर्ड अकाउंटंट अशा कितीतरी भारदस्त पदव्या धारण केलेले सामंत पुढच्याच वर्षी कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. शिवाजी विद्यापीठाचे विधिसभा सदस्य झाले. जायंट्स इंटरनॅशनलचे राष्ट्रीय संचालक झाले. पुढे सहकारी बँकेचे 20 वर्ष संचालक व 4 वर्ष अध्यक्षही राहिले. अनेक शासकीय समित्या, अभ्यासगट यातही कार्यरत राहिले. परंतु या कालावधीत निर्धारित ध्येयाकडे त्यांची वाटचाल चालूच होती. पहिल्यांदा कुठलंही तुम्ही काम जर सांगितलं तर तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ते निगेटिव्ह पॉईंट जास्त सांगतील तुम्हाला. खरं त्यात तुमची काळजी हा त्याचा महत्त्वाचा ग्रोथ इश्यू असतो. आणि माझ्या संपर्कात मी आजपर्यंत जी चांगली माणसं आली त्यातलं अत्युच्च स्थान असलेले माझे चांगले मित्र म्हणजे शरद सामंत. माणसंही आकर्षित होतात की त्यांच्या गुणामुळं आणि त्यांच्या स्वभावामुळं. ते कधीतरी तुम्हाला चांगलं वाटावं, गोड वाटावं म्हणून असं कधीही तुम्हाला काहीतरी हे सांगतील असं तुम्ही अपेक्षाच करता कामा नये. आणि अतिशय एक ट्रान्सपरंट आणि समाजामध्ये विशेष करून लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा अशी जी कोल्हापुरात बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत त्यामध्ये शरद सामंत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांचं अगदी आदरानं नाव घ्यायलाच पाहिजे. पूर्णतः प्रसिद्धीपरांमुख राहून त्यांनी आपले काम चालू ठेवले. संस्थेच्या स्थापनेपासून आजवर कोणाचेही आर्थिक सहकार्य नाही, ग्रांट नाही, देणग्या नाहीत. अशाही परिस्थितीत कष्टांची पराकाष्ठा करून सामंत यांनी संस्था नावारूपाला आणली. प्रसंगी विरोध सहन केला, सतत पदरमोड केली, पण आपल्या अडचणी कोणालाही, अगदी पत्नीलाही न सांगता ते अविरतपणे काम करत राहिले. अत्यंत जिवलग आणि मागील 35 वर्षाहून अधिक काळ माझे स्नेही आणि एक जाणकार व्यक्ती म्हणून मी त्यांना आणलेलं आहे. अनेक संस्थांमध्ये अशी एकत्र काम केलं आहे. अत्यंत प्रामाणिक, सचोटीचा आणि मी म्हणेन एक बुद्धिमान व्यक्ती अशीच शरद सामंत यांची आपण ओळख सांगू शकतो. अपंग, गतिमंद, अनाथ, वंचित, एड्सग्रस्त, गरीब आणि ग्रामीण कन्या यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आजवर 50 लाखाहून जास्त खर्च केला आहे, तोही कोणताही डांगोरा न पिटता. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड ह्या संस्थेची जी आजची प्रगती आहे तर त्यामध्ये पडद्याआडून मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये अग्रभागी आम्ही शरद सामंत यांचं नाव आदराने नेहमीसाठी देत असतो. संस्थेच्या सुरुवातीची 10-15 वर्ष मोफत स्पर्धात्मक परीक्षा वर्ग चालवले, ज्याचा फायदा हजारो गरीब विद्यार्थ्यांनी घेतला. शेकडोंना नोकऱ्या लागल्या, त्याही एकही पैसा खर्च न करता. काव्य, शास्त्र आणि विनोद या 3 गोष्टींची जाणीव असणं म्हणजे माणसानं सुसंस्कृत असणं. शरद सामंत यांचा माझा परिचय खूप वर्षांचा आहे आणि इतक्या वर्षाच्या काळामध्ये मला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये या 3 गोष्टींचा अतिशय सुरेख संगम दिसतो. त्यामुळं त्याच्या संदर्भात हे जे काही आता योजना आहे, हे जे काही प्रोजेक्ट आहे हे यशस्वी व्हावं अशी मी मनापासून इच्छा करते आणि शुभकामना देईन.
पर्यावरण क्षेत्रातही ते कार्यरत राहिले. नियोजन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ असलेले शरद सामंत राजकारण व पर्यटन क्षेत्रातही तितकेच रमले. मात्र या कालावधीत त्यांनी संस्थेचे कामकाज कधीच मंदावू दिलं नाही. प्रसंगी समाजविघातक प्रवृत्तींचा विनाकारण विरोध झाला, पण ते अविचल राहिले. युथ बँकेचे चेअरमन झालं. युथ बँक स्थापण्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा होता. आणि मी जवळून पाहिलेला शरद, माझ्या दोस्तीला मी बरीच माणसं पाहिजे आयुष्यामध्ये. माझ्या राजकीय कारकिर्दीला वरच्या पायरीवर चढवणारा हा शरद सामंत हा माझा दोस्त आहे. आजही माझा दोस्त आहे. आजही मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. कोल्हापुरात जी 5-10 माणसं आहेत, बुद्धिवान माणसं आहेत, त्या बुद्धिवान माणसामधला शरद सामंत हा एक आमचा मित्र आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोल्हापूरचं वैभव वाढवण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या सामंत परिवार समाजसेवा निधीद्वारे हजारो विद्यार्थ्यांना सक्रिय सहकार्य करण्यात त्यांनी धन्यता मानली. याच कालखंडात त्यांनी स्वकर्जावर संस्थेची पहिली इमारत बांधली. आपल्या पूर्वनिश्चित निर्णयाप्रमाणे सामंत वयाच्या 60व्या वर्षी निर्धारपूर्वक सक्रिय कार्यातून निवृत्त झाले. आता ते केवळ मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत. त्याची जी मैत्री आहे, एक उत्तम आणि हुशार जर पर्सेंट असेल तर शरद सावंत. संस्थेच्या नवीन विश्वस्तांनी 20 लाखाचा कायम निधी उभारून दरवर्षी CA शरद सामंत शैक्षणिक पुरस्कार वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे अपंग, गतिमंद, अनाथ, वंचित, ग्रामीण मुली इत्यादींना दर साल 2 लाख रुपयांचे सहकार्य अर्थसहाय्य करण्यात येते. आदरणीय शरद सामंत साहेबांनी एक गेले 25-30 वर्ष या कोल्हापूरच्या समाजकार्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. आणि आज आम्हाला आनंद वाटतो की संस्थेच्या माध्यमातून त्याचा विस्तार ते करताय. एक सर्वांना उपयोगी असणारं व्यक्तिमत्व, समाजाला सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आणि सातत्यानं लोकांना मार्गदर्शन. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर एक आधारगड म्हणून त्यांनी नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. शरद सामंत यांनी एक स्वप्न 40 वर्षापूर्वी पाहिले होते. आज त्यांचे स्वप्न दी MIRD हाऊस च्या स्वरूपात पुरे झाले आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी भव्य सुंदर अशी इमारत त्यांनी अपार कष्ट घेऊन पुरी केली आहे. प्रामाणिकपणे काम करायची सवय आहे आणि गरिबांबद्दल फार खेळव आहे. एखादं काम हातात घेतलं तर ते किती अडचणी येऊ दे, त्या अडचणीवर मात करून ते पूर्ण करतात. किती विरोध असला किंवा काही असलं तरी कुणाचं सहकार्य नसलं तरी ते पूर्ण करतात. आज त्यांच्यासोबत त्यांचे जवान सहकारी तयार आहेत, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी. 70च्या उंबरठ्यावरील या मिश्किल तरुणाने गतवर्षी 10 किलोमीटरच्या 2 मॅरेथॉनही पुऱ्या केल्या आहेत. तर मंडळी, शरद सामंत या एका 40 वर्षाच्या संयत व अथक कार्याला, संघर्षाला आम्हा सर्व सुहृदांचा सलाम. शरद सामंत म्हणल्यावर नेमकं काय आठवतं? एकाच शब्दात फक्त सांग. शरद सामंत म्हणजे माझ्याकडे सुद्धा प्रवण देवते. उत्तम मार्गदर्शक, निस्वार्थ समाज कार्य करणारी व्यक्ती, शहाणपण, अत्यंत हुशार, बुद्धिवान माणूस, शारीरिक जोड्या मनात मात्र एक्सपर्ट. एक लाईट हाऊस प्रमाणे इतरांना प्रेरणा देत आहे. ध्येयवादी.